हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. मला माहीत आहे की माझे व्हिडिओ थोडेसे उशिरा येत आहेत, कारण की जयंती म्हटलं की घरामध्ये खूप सारी तयारी करावी लागते, फराळाचं करावं लागतं, शिवाय येणारे जाणारे असतात, खूप सारे कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं, त्याची प्रॅक्टिस करायची असते आणि या सगळ्यांमध्ये मला व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळालेला नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यांची माफी मागते, क्षमस्व. तर इथे आता वाजत आलेले आहेत सकाळचे 8:30. माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि बाहेर आले तर भरपूर असं ऊन जाणवत होतं, कारण की आता गरमी वाढत चाललेली आहे. झाडांना बघितलं तर झाडांना देखील आता ना रोजची रोज पाणी घालावं लागतं. झाडं देखील लगेच असं एक दिवस पाणी नाही घातलं की लगेच सुकल्यासारखी होतात. म्हणून मग मी काय केलं, की पटकन झाडांना इथे पाणी घालून घेतलेलं आहे. तर पडदे वगैरे सगळे धुतले होते आणि आता हे पडदे ना आता मला हे लावून घ्यायचे आहेत. कारण की आता आजचा दिवस म्हणजे हे ना मी तुमच्याशी 12 तारखेचं शूट करते आणि 13 तारखेचा व्हिडिओ लवकरच मी उद्या पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. तर 12 तारखेची धावपळ मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता इथे ना पडदे वगैरे सगळे धुवून झाले होते, फक्त लावायचं बाकी होतं. आणि हे जे हॉलमधले 2 पडदे आहेत ना, इतके वजनदार होते, तर ते लावायची म्हणजे एक प्रकारची कसरतच होती. शिवाय सोफ्याचे कव्हर वगैरे देखील धुवून ठेवलेले, तर ते आता देखील मी आता व्यवस्थित लावून घेते. तर स्वच्छता अशी व्यवस्थित ठेवली ना आपण सणावाराच्या दिवशी, तर आपल्यालाच आपलं घर खूप प्रसन्न असं वाटायला लागतं. तर इथे मी सगळे सोफ्याचे कव्हर वगैरे लावून घेते आणि पडदे वगैरे देखील लावून घेते. बरं आता पडद्यांचं जर तुम्ही म्हणत असाल ना, तर बऱ्याचदा आपण हे असे वजनदार पडदे मशीनमध्येच धुत असतो आणि पडद्यांना ना ह्या अशा एक प्रकारच्या अशा रिंग असतात आणि ह्या रिंग ना बऱ्यापैकी मशीनमध्येच निघालेल्या आहेत. तर त्याच्यातल्या 1-2 रिंग तुटल्या देखील होत्या. आता ज्या रिंग मला सापडल्या ना, तर त्या रिंग मी अशा काढून घेते. आता ह्या रिंग तुम्ही कशा लावता मला माहिती नाही, पण मी कशी लावते मी तुमच्याशी शेअर करते. तर नेल कटरचा असा जो एक टोकदार असा भाग असतो ना, ज्याने आपण अंगठ्याचे नखं जी असतात ते साफ करतो. तर त्या भागाने ना आता ही रिंग मी लावून घेते. रिंग एका साइडला सेट करायची आणि दुसऱ्या साइडने हे जे टोकदार भाग आहे, तो तो बरोबर त्या रिंगच्या गॅपमध्ये फसवून कापड बरोबर गोलाकार पद्धतीने आपल्याला अडकवून घ्यायचंय. एका सेकंदाचं काम आहे आणि पटकन ते रिंग लावलं जातं. आता बघा ह्याच्यातल्या ना 2 ते 3 रिंग हरवल्या देखील आहेत माझ्याकडनं, कारण की त्या तुटल्या होत्या. मी ते फेकून दिलेल्या आहेत. आणि 1-2 रिंग ज्या आहेत त्या अशाच हरवून गेल्या होत्या माझ्या. म्हणजे मी नंतर लावेल म्हणून ठेवलं आणि मग ते नंतर लक्षात राहिलंच नाही. तर हा पडदा इतका वजनदार आहे ना, तर एका माणसाला हा पडदा लावणं थोडंसं कठीणच जातं मला. पण आता घरामध्ये मी एकटीच होते, तर तेच मी आता इथे तुमच्याशी शेअर करतीये. तर आता मुलांचे पप्पा देखील आता उद्या येऊन जातील, म्हणजे आजच रात्री येऊन जातील. तर ते देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे तो दिवस आणि त्या दिवशीची सगळी तयारी. तर जयंतीचे व्लॉग ना तर थोडेसे एक दिवस थोडेसे लेट येतील. खूप सारी मज्जा-मस्ती केली आम्ही आणि खूप सारं म्हणजे लेझिमची प्रॅक्टिस केली, डान्स आमचा झाला, शिवाय बायकांची खूप सारी खरेदी, आपल्या घरामध्ये फराळ वगैरे कसं बनवलेलं आहे मी. तर ते सगळं मी येणाऱ्या व्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करणारच आहे आणि आजचा व्लॉग देखील तुम्ही पूर्ण पहा. तर हे बघा, तर हे ना मी जेव्हा खिडकीमधून पडदा जेव्हा काढला ना, तर या पडद्यावरती ना तर हे असं मला वाटलं फुलपाखरू आहे. पण ते ना उडून असं खाली एका या टेबलच्या साइडला गेलं आणि सतत असं खरखर, खरखर आवाज करत होतं फडफडण्याचा. तर म्हटलं हा पडदा लावून झाल्यानंतर त्याला बाहेर काढते. कारण की ते ना म्हणजे त्यांना झाडावर ठीक वाटतं. रात्रभर तो या पडद्यावरती होता आणि पडदा घरात घेतल्यामुळे ते बिचारं जे काही आहे मला वाटतं ते ना नाकतोडा आहे तो. फुलपाखरू असं वाटलं मला. हे बघा, पडदा मी घाईमध्ये लावला इतका वजनदार आणि लावला ते लावला तो देखील उलटा लागला गेला माझ्याकडनं. आता पुन्हा मला ही सर्कस करावी लागणार आहे. आता परत मी ते काढते आणि पुन्हा हा पडदा जो आहे ना तो थोडासा फिरवून लावलाय मी. तर अशा प्रकारे ह्या पडद्याची लावत असताना पहिल्यांदा माझी फजिती झालेली. कारण की हा पडदा लावायचं काम जे असतं ना माझे मिस्टर करत असतात. पण आज काही ते नव्हते म्हणून मग म्हटलं की चला आपणच हे सगळं लावूया. सगळा पडदा वगैरे व्यवस्थित लावला, सेट वगैरे करून घेते आणि आता घर आता व्यवस्थित वाटायला लागलंय. घराला जर पडदे असतील ना तर बरं वाटतं. आणि आता गरमीचं सीझन वगैरे चालू झालेलं आहे. तर गरमीच्या सीझनच्या वेळेस ना म्हणजे उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस ना खिडक्या बंद करून घेते आणि पडदे देखील लावून घेते. म्हणजे ना गरम झळा ज्या आहेत ना खिडकीतून येणाऱ्या त्या त्या येत नाहीत.
आणि खिडक्या एवढ्या मोठ्या आहेत ना, तर याच्यातून ना धूळ पण तितकीच येते. त्याच्यामुळे दुपारी माझं म्हणजे 10:30-11च्या आसपासपर्यंत मी खिडकी उघडी ठेवते आणि 12च्या नंतर मी खिडकी जी बंद करते ना, तर मग ती डायरेक्ट संध्याकाळी 5-5:30लाच उघडते. तर गावावरून माझ्या मिस्टरांनी म्हणजे नंदेने माझ्या ना चटई आणली होती. माझ्या मिस्टरांनी घेऊन दिलेली, की चटई असू दे म्हणून घरामध्ये. कारण की खरंच असे आपल्या घरामध्ये खूप सारे कार्यक्रम वगैरे होतात. तर त्या निमित्ताने आपल्या घरामध्ये जर अशी चटई किंवा मोठमोठ्या सतरंज्या वगैरे असतील ना, तर पाहुणे मंडळीला बसायला वगैरे अशी सोय होऊन जाते. तर गावी ना अशा दारावर चटया वगैरे येतात विकायला आणि स्वस्त असतात. तर ती चटई माझ्या मिस्टरांनी खरेदी केली आणि ती नंदेने आणून दिली मला. सगळं सेट वगैरे झालं, हॉल सगळा सेट केला आणि आता निलयची अंघोळ देखील झाली होती. त्याची अंघोळ मी त्याला घातली आणि आता इथे त्याची तयारी सुरू आहे. निलय त्याच्या पप्पांची आतुरतेने वाट बघतोय. म्हणजे आम्ही सगळेच जण यांची वाट बघतोय. कारण की निलयचा हात फ्रॅक्चर झाल्यापासनं याचे पप्पा फक्त त्याला व्हिडिओ कॉलवर बघतायत आणि त्याची विचारपूस करतायत आणि आज त्याचे पप्पा येणार आहेत म्हणून निलयला ना खूप भारी वाटतंय. म्हणजे त्याला असं वाटतंय की हां, आता पप्पा येतील. कारण की ना घरामध्ये तसं तर बघायला गेलं आम्ही दोघंही लाड करतो. पण निलय जास्त ना म्हणजे त्याच्या पप्पांचं जास्त लाडका आहे. त्याच्यामुळे ना तो सतत त्याच्या पप्पांना म्हणत असतो, "पप्पा कधी येणार आहेत?" म्हणून. तर आज येणार आहेत रात्रीचे त्याच्यामुळे निलय खूप एक्सायटेड आहे आणि मस्तपैकी त्याची तयारी वगैरे झाली. त्याचे केस वगैरे विंचरून त्याला थोडंसं असं पावडर वगैरे लावून छान असं तयार करते. हे निलयची आता ही तयारी वगैरे करते ना, तर मला ना त्याचे सगळे लहानपणीचे दिवस आठवतायत. म्हणजे अगदी त्याला कशी मी लहान असताना अंघोळ घालायची, त्याला तेल वगैरे लावून, केस वगैरे विंचरून, पावडर वगैरे लावून तयारी करायची. अगदी तसं मला वाटतंय आणि ना आता मला असं वाटतच नाही की निलय आता म्हणजे थोडा मोठा झालाय वगैरे. तर असो नंतर मोठे झाल्यानंतर मुलं काही हे सगळं करू देत नाही. तर हे दिवस देखील आपण एन्जॉय करायचे नाही का? तर निलयचं म्हणणं होतं, "आज मम्मी नाश्त्याला काय देणार आहे?" तर आज मुलाच्या डब्यासाठी मी काय भाजी चपाती केलेली, तर त्याला म्हटलं चहा चपातीच देते. कारण की चहा चपाती असली ना, तो आवडीने खातो आणि पोट भरतं मेन त्याचं. तर ते चपाती मी सकाळीच केलेली, त्याच्यामुळे ना तूप लावायचं म्हटलं आणि त्याला थोडंसं गरम करून तूप लावून देते. तर तुपाची चपाती खायला तो कंटाळा करत नाही आणि म्हणून मग मी काय करते, गरमागरम त्याला अशी चपाती करून देते. तर सकाळी मी ना डब्यासाठी गवारीची भाजी केलेली, तर ही एवढी आहे. आणखीन थोडंफार करायला लागलं, तर मग मी ते नंतर करून घेईल. तर सकाळी अशी भरपूर धावपळ वगैरे असते आणि आता निलयच्या 3 एक्झाम देखील बाकी आहेत आणि 1 मेला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, की निलयचं प्लास्टर काढायचं म्हणून. कारण की म्हणजे 11 तारखेलाच आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलेलो फॉलोअपसाठी. तर डॉक्टर म्हणाले, की हात वगैरे सगळं ठीक आहे, औषध कंटिन्यू ठेवा आणि 1 तारखेला आपण त्याचं प्लास्टर काढणार आहोत. तर आता प्लास्टर कधी काढायचं आहे म्हणून मग निलय थोडासा विचारत होता. तर म्हटलं, की आता लवकरच काढूया आपण. जसंच त्याचं प्लास्टर निघेल ना, तर लगेचच मी टीचरला मेसेज करणार आहे, की याची एक्झाम तुम्ही सेट करा म्हणून. तसं शाळेचे काही डिसिजन झालेच असतील तर आम्हाला कळवतीलच. तर निलयचं इथे मस्तपैकी चपाती लावून हे केलेलं आहे. प्लेट तयार केलेली आहे चपातीला तूप वगैरे लावून आणि थोडंसं त्याला आता ना सुकामेवा खायला देते. जसं की खजूर झाले, मनुके, बदाम वगैरे असं थोडंसं त्याला देते. त्याचे पप्पा असले ना, की रोजच्या रोज ते न विसरता हे सगळं देत असतात. मी देखील देते, पण असं एखाद दिवस असं राहून जातो. तर निलयला इकडे नाश्ता दिला, तोपर्यंत इथे मस्तपैकी दिवाबत्ती करून घेते. कारण की जोपर्यंत आपण दिवाबत्ती वगैरे करत नाही ना, तोपर्यंत असं मनाची जी हुरहुर असते ना, तर ती शांत होत नाही. तर असं काही थोडंसं काही दिवसांमध्ये असं काहीतरी अशा घडामोडी घडतायत. त्याच्यामुळे ना मन थोडंसं अस्वस्थ झालेलं आहे. तर असो, आता हे सगळं झाल्यानंतर मी आता इथे हे जे टेबलच्या खाली आहे जे नाकतोडा होता ना, तर तो त्याला काढून घेते. खूप मोठा होता आणि एवढा आवाज करत होता ना, तर त्याला झाडूने मी बाहेर सरकवून दिला. तर तो बाहेर ना छान असा मोकळ्या हवेमध्ये उडून जाईल. दार लावून घेतलं. निलय बघत होता. त्याला असं वाटत होतं त्याच्याकडे येतोय की काय? तर मी त्याला पटकन बाहेर काढून घेतलं. जयंतीची खूप सारी अशी तयारी करायची होती, जसे की कपडे खरेदी वगैरे करायचे होते. तर आता मला ना निलयला एकट्याला सोडून मार्केटमध्ये जाणं अशक्य होतं. म्हणून मग मी काय केलं, ऑनलाईनच ड्रेस मागवले आणि ऑनलाईन ड्रेस कसे आले ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे ना सगळं घड्या वगैरे घालून ठेवलेले अंथरुणं, तर ते आता सगळं लावून घेते आणि बेड सगळा व्यवस्थित सेट करून घेते. तर ऑनलाईन खरेदी ना बजेटमध्ये पडली आणि ती ऑनलाईन खरेदी मी Mishoवरून केलेली आहे. शक्यतो ना मला Mishoचा असा अनुभव आहे, की कपडे जे येतात ना, तर ते
म्हणजे क्वालिटीमध्ये मला थोडेसे ते वेगळे वाटतात आणि म्हणून मग मी यावेळेस Mishoवरून जरी कपडे मागवलेले असतील, तरी पण त्या कपड्यांची रेंज थोडीशी मी जरा जास्तीचीच ठेवलेली आहे. म्हणजे ती रेंज थोडीशी 1000च्या वरच ठेवलेली आहे. म्हटलं बघूया 1000च्या वर कपडे कसे येतात. तर मुलांसाठी मोठ्या मुलाने त्याला कुर्ता घेणार आहे तो, कारण की तो मार्केटमध्ये कॉलेजमधून येता-येता जाणार आहे. पण मी तरी सध्या माझा ड्रेस जो आहे ऑनलाईन मागवलेला आहे. तर असं होतं जयंतीची चाललेली माझी तयारी आणि थोडीशी धावपळच आहे. व्हिडिओ थोडेसे उशिरा येत आहेत त्याबद्दल मी थोडीशी तुमची माफी मागते आणि आजचा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.